नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज बघूयात झटपट होणाऱ्या उपवासाच्या रेसिपीज। सर्वात आधी बनवतोय साबुदाण्याची खीर। आता इथे आपण साबुदाणा भिजत घातलेला आहे, त्यातील आपण वेगवेगळ्या रेसिपीसाठी वापरणार आहोत। साबुदाण्याची खीर बनवायसाठी आपल्याला 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे किंवा आपल्याला किती व्यक्तींसाठी बनवायचं आहे त्या अंदाजाने साबुदाणा घ्यायचा। आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि काजू बदाम याचे काप करून घ्यायचे आणि थोडे तुपावर परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर हे काढून घ्यायचे आणि ह्या कढईमध्येच आपल्याला दूध तापवायचं आहे। तर इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। ते तापल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालायचा। साबुदाणा चांगला फुलेस्तोवर शिजवून घ्यायचा। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि घट्ट होईस्तोवर शिजू द्यायचं। आता संपूर्ण साबुदाणा शिजून वर आलेला आहे। आता तुम्ही बघू शकता आपली खीर किती छान दाटसर झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची। साखर आपल्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। 1 वाटी साखर घेतलेली आहे। तळून घेतलेले काजू बदामचे काप घालायचे। दुधामध्ये भिजवलेले केशर घालायचं। आता खोबरा खीस आणि विलायची पावडर घालायची। एकत्र करायचं आणि मंद आचेवर 1-2 मिनिट शिजू द्यायचं। आता संपूर्ण साहित्य एकत्र झालेलं आहे। केशरचा रंग सुद्धा छान आलेला आहे। अशा प्रकारे आपली स्वादिष्ट लागणारी उपवासाची साबुदाणा खीर तयार झालेली आहे। आता उपवासाची दुसरी रेसिपी बघायची। आज आपण स्वादिष्ट अशी लबलबीत साबुदाणा खिचडी बनवतो। त्यासाठी इथे 1 गाजर कापून घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून अशा प्रकारे कापून घ्यायचा। 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची आणि आलं। आता आपण काजू बदाम आणि शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी आपण 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। तूप तापलेलं आहे, त्यामध्ये जिरे, कापून घेतलेली हिरवी मिरची आणि किसून घेतलेलं आलं घालायचं। मिरची आलं परतून झालेलं आहे। साल काढून कापून घेतलेला बटाटा घालायचा। त्यावरती कापून घेतलेलं गाजर सुद्धा घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। कडुलिंबाची पाने घालायची। बटाटा आणि गाजर पुरतं मीठ घालायचं। आता बटाटा परतून झाल्यानंतर आपण गाजर घातलेलं आहे। थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, त्यामुळे याला रंग छान येईल। आता सर्व साहित्य परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा घालायचा आहे किंवा आपल्या आवडीनुसार साबुदाणा घालायचा। तुम्हाला उपवासाला टोमॅटो आणि कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही घालू शकता। आता यामध्ये साबुदाणा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं। आपण आधी सुद्धा थोडं मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच घालायचं। सारखं चमच्याने हलवून घ्यायचं। चांगला एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण 3 वाटी पाणी घालणार आहोत। पाणी गरमच वापरायचं। आता गरम पाणी असल्यामुळे ताबडतोब उकळी आलेली आहे। आता हा साबुदाणा यामध्ये चांगला नरम होऊ द्यायचा। त्याला उकळी आलेली आहे। आता यावर झाकण ठेवायचं। 3-4 मिनिटांनी झाकण काढायचं। तुम्ही बघू शकता साबुदाणा छान फुललेला आहे। आपण एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये मीठ आणि साजूक तूप घालून त्यामध्ये भगर शिजवून घेतली होती। छान अशी कोरडी कोरडी करायची। आता हे 1 वाटी आपण यामध्ये घालायची आहे। तसेच तळून घेतलेले काजू बदाम आणि शेंगदाणे सुद्धा घालायचे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून छान उकळी येऊ द्यायची। मला यापेक्षा पातळ पाहिजे असली तर तुम्ही 1 कप पाणी जास्त घालायचं, परंतु ही छान झालेली आहे। आता यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा। एकत्र करून सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। अशा प्रकारे आपली उपवासाची लबलबीत अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। आता आपण साबुदाण्यापासून तिसरी रेसिपी बघूया, उपवासाचे थालीपीठ। त्याकरता भिजवलेला साबुदाणा, शिजवून घेतलेली भगर, भाजलेले शेंगदाण्याचे कूट आणि उकडलेला बटाटा
सर्व साहित्य एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचं. भिजवलेला साबुदाणा, भगर, शेंगदाण्याची कूट, आपल्या आवडीनुसार काळी मिरी पावडर, उकडून मॅश केलेला बटाटा, अर्धा चमचा अख्खं जिरं, 1 चमचा चिली फ्लेक्स, तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता, चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य एकत्र करून याचा गोळा तयार करायचा. याचे छोटे छोटे गोळे करून प्लॅस्टिकच्या पिशवीवर आपण तूप लावून पातळ थापून घ्यायचे आणि त्याला मधोमध छिद्र पाडायचं आणि गरम तव्यावर थोडं तूप घालायचं आणि त्यावर ही थालीपीठं शेकून घ्यायची. अशा प्रकारे झटपट होणारे आपले थालीपीठ चवीला खूप स्वादिष्ट लागतात. थंड झाल्यावर सुद्धा हे वातळ होत नाहीत किंवा कडक होत नाहीत. अगदी लहान मोठे सर्वजण उपवासाच्या दिवशी याचा आस्वाद घेऊ शकतात. अशा प्रकारे हे छान खरपूस भाजून घ्यायचे. दह्यासोबत किंवा मग शेंगदाण्याच्या आमटीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्या उपवासाच्या 3 रेसिपीज तयार झालेल्या आहेत. आता आपण चौथी रेसिपी बनवूया, ती म्हणजे उपवासाची आमटी. त्याकरता आपण इथे चिंच भिजत घातलेली आहेत आणि शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर कूट केलेलं आहे. आता त्यामध्ये चिंचेचा गर घालायचा आणि ते शेंगदाणे एकत्र बारीक करून घ्यायचे. यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. आता शेंगदाणे आणि चिंचेचा गर एकत्र करून चांगली पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे. आता कढईमध्ये थोडं तूप घालायचं, त्यावरती जिरं घालायचं. जिरं लालसर झालं म्हणजे त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपल्याला अगदी थोडी लाल मिरची पावडर घालायची आहे. हिरवी मिरची घातली असेल तर लाल मिरची वापरायची गरज नाही. आता थोडं परतून घ्यायचं आणि तयार मिश्रण यामध्ये घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आमटीला चांगली उकळी आणायची. आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये गूळ घालायचा. गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पातळ आपल्याला जेवढी लागेल तेवढी ठेवायची. आता यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून झालेला आहे. चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता आमटी चांगली उकळून घ्यायची. अशा प्रकारे आपल्या उपवासाच्या रेसिपीज तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.